बघा, मी तसा 24 तासापैकी 18 तास सामाजिक सेवा करणारा कार्यकर्ता आहे. कुणी इथं माझ्या माझ्या ऑफिसमध्ये जी तुम्हाला मंडळी दिसतील, इथं कोण व्यापारी दिसणार नाही, इथं कोण कॉन्ट्रॅक्टर दिसणार नाही. इथं येणारी माणसं ही सर्वसामान्य रिक्षावाली, फेरीवाली, ज्यांना कोणी नाही त्यांचं मी काम करणारा माणूस आहे. असं करत असताना राजकारणाला कमी वेळ देणारा मी माणूस आहे. हे सगळं करत असताना बाबा तुमच्या मतदारसंघात आम्ही कुठं लक्ष देतो, तुम्ही आमच्या मतदारसंघात लक्ष द्याला. आणि त्या पद्धतीनं आम्ही काय एकमेकाशी कधी दुश्मन नव्हतो. कॉलेजमधनं आम्ही एकत्र होतो. मी असेल, महाडिक असतील, सतेज पाटील असतील. पण मुन्ना महाडिक जे म्हणतात ते पण सत्यच आहे. कारण बघा 2005ला 4ला जी निवडणूक झाली विधानसभेची, कोण होते? बंटी पाटील. त्यांना महादेवराव माडकांचा सपोर्ट मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मी महाडिक विडिक सोडून द्या, मी ते म्हणणार पण नाही, शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे सतेज पाटील पहिल्यांदा आमदार झाले. शिवसेनेचं बोट धरून पहिल्यांदा विधानसभेत निवडून आले. व्यक्ती कधी श्रेष्ठ नसती, पक्ष श्रेष्ठ असतो. आणि त्यावेळेला सगळी शिवसेना अख्खी घेऊन गेले. हे त्यांची कार्यपद्धती आहे, चुकीची आहे. बरं, 2009ला मी निवडून आलो. तुमच्या घरात तुम्ही होता, आमच्या घरात आम्ही. 2019ला अशा पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं कोल्हापूर शहरामध्ये जे काही घडलं, मी स्वतः कुठं दंगलीत होतो का? नाही. मी कधी जातीवादी आहे का? कधीच नाही. माझ्या जीवनामध्ये कुठला जात धर्म मी केला नाही. कारण शेवटी बघा, शिवसेना प्रमुख म्हणायचे, मुसलमानांच्या बाबतीत देखील शिवसेना प्रमुख म्हणायचे की या देशावर प्रेम करणारा मुस्लिम आमच्यासाठी हिंदू आहे. आणि आम्ही त्या भूमिकेतून काम करतो. आमचे विचार ते आहेत. असं असताना 2019ला माझ्या बाबतीत जातीवादी विषय उलटी पेरली गेली. कारण का? की माझ्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातील एखादा व्यक्ती जर पुढं गेला तर आता यांना सोडणार नाही. म्हणजे लिटरली माझ्या कार्यपद्धतीमध्ये त्यांना असं वाटलं असेल की ते पुढं राजकारणात राहतील का नाही. आणि मग अशा पद्धतीनं संधी मिळाली की त्या ठिकाणी मला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. हे कितपत योग्य आहे? कारण मी कुठं तुमच्याकडे नादाला लागलो होतो. आणि माडकांनी देखील त्यांना मदत केलेलीच आहे. मग त्यांनी देखील त्यांना मदत केली. पुन्हा 2000 मला वाटतं मुन्नांना 2014ला निवडून आले. आता हे त्यांचे एकमेकाचे भाग आहेत. पण आम्ही कधीच वागलेलो नाही असं. पाठीत खंजीर खुपसण्याचं आम्ही कधीच काम केलं नाही. बरं, मला सांगा, 2015 ते 2020 कोल्हापूर महानगरपालिकेत सत्ता असताना 4 नगरसेवक आमचे होते. आम्ही राहिलो ना त्यांच्यावर वरिष्ठांच्या सूचनेप्रमाणे. मग 2004 ते 20 असताना देखील तुम्ही 2019ला माझ्या पाठीत खंजीर खुपसला. तुमचा महापौर कशामुळे होता? एक तर निवडणूक मला आठवते आहे, ते नंदकुमार मोरे कैलासवासी आमचे तो उमेदवार, त्यांच्या मिसेस निवडणूक लढवत होत्या. आणि माझे 4 नगरसेवक मी स्वतः घेऊन महाबळेश्वरला जाऊन राहिलो होतो. मला राज्यातल्या सर्व मोठ्या नेत्यांचे फोन होते की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मतदान करा. वरिष्ठांच्या सूचनेनुसार आम्ही नाही करून दिलं. पण पक्षाचा आदेश पाळण्याचं देखील आम्ही काम केलं आणि तुम्हाला मदत देखील केली. जर आम्ही उलटं केलं असतं तर तुमचा महापौर झाला असता का? मग आपण दुसरा व्यक्ती आपल्यासाठी जे काही करतो ते जर जाणत नसलो तर त्याला असंच म्हणलं पाहिजे, पाठीत खंजीर खुपसणे. नाही, आता मंत्रिपद महामंडळ बघा, सुरुवातीला 2024च्या निवडणुकीनंतर मला अपेक्षा होती. खरं म्हणजे 2014ला देखील अशाच पद्धतीनं सगळ्यांनी एकत्र येऊन मग पक्षासाठी प्रामाणिक आणि कडवटपणे काम करायचं नाही का? हे काम करत असताना अनेक गटातटाची माणसं पक्षात येत असतात आणि सगळ्यांनी मिळून घेऊन जर आम्हालाच बाजूला करायचं आणि वरिष्ठांनी त्याची दखल घ्यावी, हे कितपत योग्य आहे? कारण 2014ला देखील अशीच परिस्थिती झाली. माझं नाव 1 नंबरला. म्हणजे मला आता प्रश्न पडला आहे की तुम्हाला सगळ्यांना कळते, तुम्ही प्रत्येक एक्सपॅन्शनला पहिला फोटो माझा लावता की यांचे मंत्रिपद येईल. कारण माझी सिनियरिटी आहे, माझं पक्षासाठी योगदान आहे, पक्ष वाढवण्यासाठी मी प्रचंड कष्ट केलेला आहे. आणि असं असताना 2022ला देखील 2022ला अख्खं कोल्हापूर उलटं मी एकटा अंगावर घेतले सगळ्यांना. माझ्या घरावर मोर्चे आले, नंतर एक सगळे आले पक्षात. पण पहिला कोण होतं? हा राजेश क्षीरसागर निधड्या छातीनं लढला ना सगळ्यांशी. आता होत असताना वरिष्ठांना देखील काही अडचणी असतील मी समजून आहे. पण ठीक आहे, अडचण एकदा असू शकते. आता साहेबांनी जाहीर केलेलं आहे, मला साहेबांना कुठला दोष द्यायचा नाही आहे. साहेबांनी जाहीर केलं की 2.5 वर्षांना आम्ही मंत्रिपद बदलू. पण निश्चितपणे त्या 2.5 वर्षानंतर मात्र मला निश्चित अपेक्षा आहे, प्रत्येक लोकप्रतिनिधीची अपेक्षा असती की आपण काम करत असताना, बघा मी 40 वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे. 40 वर्ष या कोल्हापूर शहरामध्ये पहिल्या दिवसापासून, शिवसेना प्रमुखांच्या पहिल्या सभेपासून मला अजूनही सभा आठवतात, सभेतली भाषणं आठवतात. अहो, मला खरं म्हणजे मी परवाच्या मिटिंगला म्हटलं की 19 जूनला आमचा वर्धापन दिन आहे. किती लोकांना माहीत आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींना? अहो, हे राजेश क्षीरसागरच करतो सगळे कार्यक्रम. मग असं असताना पक्ष टिकवायचं काम केलं, पक्ष वाढवायचं काम केलं. अनेक वेळा अंगावर गुन्हे दाखल करून घेतले, पोलिसांच्या रोषाला सामोरं गेलो, अनेक वेळा लाठी खाल्ली, काठी खाल्ली.
खरं म्हणजे अजितदादांनी भाषण केलं होतं सभागृहामध्ये 2019ला ज्यावेळी एक्सपेन्शन झालं त्यावेळी आम्हाला वाटलं की लाट्या काट्या खाणाऱ्या राजेश क्षीरसागरला मंत्रिपद मिळेल, पण हे भलतंच जयदत्त क्षीरसागरांना दिलं म्हणजे अनेक लोकांना कळते, विरोधकांना कळते, मीडियाला कळते. आता मी देवाला विनंती करतो की माझ्या नेत्यांना पण हे कळून दे, कारण मी 2दा निवडणूक जिंकल्यानंतर 3ऱ्या निवडणुकीमध्ये माझा दुर्दैवानं चुकीच्या पद्धतीनं पराभव केला गेला. आणि ठीक आहे, पराभव जे असतो, पण मी परत एकदा निवडून आलो 30,000 मतांनी. माझ्या विरोधात केवढं मोठं कांड रचलं जाते सातत्यानं, म्हणजे अनेक गोष्टी केल्या जातात, पण जनतेचा माझ्यावर विश्वास आहे. आज मला माझ्याकडे बघून कोल्हापूरची महानगरपालिकेची सत्ता देखील जनतेनं दिली. असं असताना मला वाटतंय की बाबा मी कुठं कमी आहे, मेरिट माझं नाही आहे का? तर अशा पद्धतीनं थोडं वाईट देखील वाटतंय. मी सन्मान्य साहेबांची मी भेट घेणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय, माझं तर चालू द्या, आता 40 वर्षाचा आमची खडतर प्रवास सुरू आहे. बघू, देवाला आम्ही प्रार्थना करू की आणखीन चांगलं काम करण्याची संधी दे, पण माझ्या कार्यकर्त्यांना मात्र महामंडळ मिळाली पाहिजे. कारण आज जे कोल्हापूर शहरातले माझे कार्यकर्ते आहेत त्यांनी सातत्यानं, मला आठवतं आहे, सीमा भागाच्या लढाईसाठी जवळपास 15-20 दिवस कारावास भोगून आलेली मंडळी सगळे आहेत. यांचा विचार झाला पाहिजे. नवीन कोणी येतं, महामंडळ द्या काय म्हणतं, विधान परिषदेवर घ्या काय म्हणतं. अरे ठीक आहे, तुमचा मागण्याचा हक्क आहे, पण माझी सन्माननीय साहेबांना नम्र विनंती आहे की यामध्ये जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली गेली पाहिजे. कारण 2022ला ज्या वेळेला सन्माननीय उपमुख्यमंत्री तत्कालीन नंतर मुख्यमंत्री झाले आमचे साहेब, त्यावेळेला त्यांनी जी भूमिका घेतली होती त्याला पाठिंबा सर्वात कोणी कोल्हापूर जिल्ह्यात दिला असेल तर तो या कोल्हापूर शहरातल्या माझ्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांच्यावरती कुठला अन्याय व्हायला नको यासाठी मी साहेबांना विनंती करणार आहे.